फारच वेळ नाही आहे, एक 2 मिनिटासाठी मी बोलण्याची मला अनुमती दिली, त्या मी महाकाल ग्रुप आणि तो उपस्थित सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला इथं सांगायचं झालं तर वसंत हंकारे साहेबांचं जे काय व्याख्यान आहे ते खरोखर एक प्रेरणादायी, एक मनाला लागणार, आईची ममता आणि पित्याचे प्रेम याला कोणतीच उपमा नाही. सांगताना वाईट वाटतंय, आईची ममता आणि पित्याचे प्रेम याला कोणतीच उपमा नाही. लाख प्रयत्न केले तरी चालतील, परंतु त्याचे कधी ऋण फिटणार नाहीत, परंतु त्याचे ऋण कधी फिटणार नाहीत. मला वडील नाहीत, इयत्ता 4थीला असल्यामुळं माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं. तेव्हापासून मी वडिलांच्या शोधात आहे. वडिलांची माया, ममता, प्रेम काय असतं ते मला वडिलांची माया कधी मिळाली नाही. सरांनी सांगितलं मग असे दिवाळीच्या सणाला जो अनुभव त्यांनी सांगितला तो अनुभव माझ्या आयुष्यात येऊन गेलाय. वडगावच्या कापड आणायला चाललं तर सगळी जण घ्यायला ती माझ्याकडे बाई, आमच्या घरची परिस्थिती गरीब होती, वडिलांचं क्षेत्र नव्हतं. कोणाच्या तरी नादाला लागून गेलो, मला घेतील काय कपडे म्हणून. नाही घेतलं, त्यांच्या वडिलांनी धडा घेतला, परंतु मी माझ्या तसंच घरात आलो. आईला सांगितलं, आई मला कपडे घेतले दिवाळीच्या सणाला. आई म्हटली, एक 4 आण्याची नीळ होती, नीळ मैदानावर बघितलं 4 आण्याची नीळ. त्या निळ्यात कापडी साडीची घातली चिंदी आणि पांढरा शर्ट, आणि ते मला दिवाळीच्या सणाला कपडे घालायला लावली. माझा बाप होता तर माझ्यापाशी वेळ आली नसती हो सर. म्हणून जीवनात आईला कधी विसरू नका, वडिलांना कधी विसरू नका. एकदा जीवनातून आई वडिलांचं क्षेत्र निघून गेलं तर परत गेलं कधीच विसरू नका, एवढं सांगतो.